हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज शिंदे पुढे म्हणतील आणि त्यांना साथ करतील हरिभक्तपरायण निळकंठ महाराज।
भक्त ऐसे जाना ते देही उदास, भक्त ऐसे जाना ते देही उदास, गेले आशा पास निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंदाशी मागे पुढे, काहीच साकडे पडून दे, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता विठ्ठल. हरी विठ्ठल विठ्ठल भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेले आशा पास निवारुणी, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता, पांडुरंगा करू Oh!
दुसरे चरण संतांची या त्यांचे कृपा दाणे कथेचा विस्तारो बाबादी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वयंवेद आत्मरूपा देवा तुचे गणेशू सकळार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवदारु जोजी हे दुःख भंजन मारुती हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण हनुमंता हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्ती त्या त्या वाटा मज दावया सुभटा भक्त ऐसे जाना जे देही उदास
गेले आशा पास निवारणे, विषय तो त्यांचा झाला नारायण. न आवडे जनधन माता पिता, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग. जगत वंदनीय देहू निवासी वैराग्य मूर्ती वारकरी संप्रदायाचे कळस जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय, अभंगाच्या माध्यमातून महाराज काय सांगतात, भक्त कोणाला म्हणायचं, भक्त कसा ओळखायचा. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, जे देहात उदास आहे तो भक्त आहे. विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जनधन माता पिता. त्याचा विषयच फक्त नारायण झाला पाहिजे. त्याला जन धन आई वडील माता पिता कोणी आवडू नये, भगवंता वाचू नये, नारायणा वाचू नये, त्याला काहीच आवडू नये. त्याचा फक्त विषयच फक्त नारायण असला पाहिजे. आणि परत महाराज सांगतात निर्वाणी. मग असा जर विचार करत असेल जो भगवंताच्या शिवाय दुसरं काही त्याच्या मनात येत नसेल, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, त्याच्या मागे पुढे भगवान परमात्मा असतो. त्याला कुठल्याच प्रकारचं काहीच साकडे पडू नये दे, कुठल्याच प्रकारचं साकडं कुठल्याच प्रकारचं संकट पडू देत नाही. आणि मग असं जर केलं, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय. जर ज्याचा विषय भगवंत असेल आणि त्याच्या मनात सत्य कार्य किंवा सत्य कर्माला साई होण्याची वृत्ती असेल, घातलिया भय नरका जाणे. जर सत्य कर्म केलं तर कुठल्याच नरकाला जायची गरज नाही. आणि जर वाईट कर्म केलं तर नरकाला गेल्याशिवाय चुकत नाही. अभंगाचा सरळ भावार्थ. विठ्ठल अल्पसा परिहार म्हणजे एक 1.5 तासाचं कीर्तन आहे, अर्धा तास तर भजन झालं महाराज, बरोबर आहे. 1.5 तास कोणी उठू नका. ए बाळ्या उठू नको बाबू. हा नाही मी तुझ्या घरी माईक घेऊन येतो बरं का. हा वायरलेस माईक आहे आमच्या प्रकाश महाराजाकडे, ते घेऊन येतो. कोणीच उठायचं नाही वरची बिपोर. हा आणि जर कीर्तनातून उठला की तुमच्याकडूनच दक्षिणाच्या. तुम्हाला काही बोर होऊ दे ना मी. हा तिकडं काही मंडळी आले त्यांना विनंती आहे, बसले तर चांगलं होईल. महाराजासारखे तुम्ही उभारल्यानंतर डबल कीर्तन होते. ऐकणाऱ्याचं बिन महाराजाचं. चांगले जाणकार मंडळी कीर्तन ऐकायसाठी स्पेशल आलेले आहेत या ठिकाणी. सुंदर असा अल्पसा परिहार म्हणजे सालाबादाप्रमाणे सुरू असलेला कितवा 50च्या वर झाले वाटते. किती 53वा वर्ष सुरू आहे. हा सप्ताह आता प्रौढ अवस्थेत आलेला आहे. 4 आश्रम असतात, ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ब्रह्मचर्य जन्मलेल्यापासून 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी आश्रम असतो. ब्रह्मचारी असतो. 25 वर्षापर्यंत लग्न सुद्धा करता येत नाही, वर्णाश्रमामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा आश्रम आहे गृहस्थाश्रम, ज्या आश्रमामध्ये गृहप्रवेश केला जातो, ज्यांचं लग्न होतं. जसं तिसरा असते वानप्रस्थाश्रम, म्हणजे आपल्या गृहआश्रमामध्ये जे काही आपल्यावर जबाबदारी होती, जे संसाराची जबाबदारी होती, ती जबाबदारी आपल्यावरची आपल्या एक मार्गदर्शक म्हणून पोरायवर टाकणे आणि पोरायला मार्गदर्शन करणे, त्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात. त्याला 50 ते 75 वर्ष. आणि मग त्याच्यानंतर 75 वर्षानंतरच्या पुढचं आयुष्य 75 ते 100 पर्यंत संन्यास घ्यायचा असतो. पण आतापर्यंत कोणी संन्यास घेतलाच नाही. का घेतला नाही? आपल्या बघण्यात तर कोणी संन्यास घेतला नाही. का घेतला नाही? कारण संसार सुटत नाही माणसाला. म्हणून महाराजांनी उपदेशाच्या माध्यमातून सांगितलेला आहे. म्हणून आपला सप्ताह जे आहे 53 वर्षे आहे, म्हणजे हा वानप्रस्थाश्रमामध्ये गेलेला आहे. म्हणजे आता फक्त या सप्त्यातून लोकांना मार्गदर्शन मिळतं. संसार म्हणजे बालपण गेलं, तरुण पण गेलो, आता फक्त मार्गदर्शन सप्ताहाच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. पुढचं आयुष्य कसं जगायचं. म्हणून हा 53व्या वर्षातली 3ऱ्या दिवसाची सेवा मला मिळणं हे माझं भाग्य आहे. महाराज एका अभंगात म्हणतात, मज पामराशी काय तुरपण पायाचे वाहन पायी बरी. महाराजांनी म्हटल्याप्रमाणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला ही सेवा मिळावं, गावकऱ्यांच्या वतीने मिळावं हे माझं भाग्य आहे. सर्व तरुण युवक वर्ग आहे या ठिकाणी. आमचे सदुभाऊ असतील, आमचे बाळूभाऊ आहेत, आमचे मार्गदर्शक बंडूभाऊ असतील, आमचा दिलीप आहे, व्यंकटी आहे, हे सगळं गुणवान मंडळ आहे. आमचा बालाजी आहे त्या ठिकाणी. आता काही बाहेरगाव म्हणजे गावातलेच पण तिकडच्या ह्याच्यात आमचे जाधव साहेब आलेत, आमचे पोलीस पाटील आलेले आहेत. आणि तुमच्या सर्वांच्या वतीनं गावकऱ्यांच्या वतीने ही सेवा मिळणं माझं भाग्य आहे.
हा तुमच्या सर्वांच्या वतीनं. आणि या ठिकाणी गुणवान मंडळी आहे, ह्यांच्या सोबत समोर गायला मला आनंद वाटला बरं का. हा भाऊ, म्हणून मी एक शेवटला म्हणलो. आणि एक असं झालं, आता कालर वरी करून मी सांगणार की मोठ्या मोठ्या गायकाला जमू दिलं नाही, कारण मागी म्हणायला नाही. मीच बरोबर म्हणलं तर मागी येईल की म्हणायला. हा बरोबर आहे का नाही. हा म्हणजे आता मी बरोबर म्हणलो का कसं माहित नाही, पण ह्यांना म्हणता आलं नाही तेवढाच आपल्याला अभिमान. हा सुंदर अशी गुणवान मंडळी आहेत. कीर्तनाला यावं याच्यासाठी वाटतं. आता बघा कार्यक्रम तर भरपूर झाले, मोठेपणा सांगत नाही. आता उद्याचे दिवस झाले की परवा आहे 20 तारखेला वरोऱ्याला कार्यक्रम आहे, मोठ्या स्टेजचा कार्यक्रम आहे. त्याच्यानंतर 22 तारखेला कार्यक्रम आहेच. त्या फेब्रुवारी महिन्यात तर जवळपास 10-12 कार्यक्रम बुकच असले नाहीत. हे कार्यक्रम मिळतातच, परंतु आपल्या इथं एवढ्या गुणवान मंडळीमध्ये कार्यक्रम मिळणं हे खरंच भाग्य लागतं. आमचे आबा जाणकार एकदम जाणकार आहेत. आमचे नागनाथ आबा सुंदर गायन करतात. आमचे नारायण महाराज हा एकतर गायक आहेत. हा आता 2-3 दिवसाला त्यांचं कीर्तन आहेच. गायक पण आहेत आणि मास्तर पण आहेत आणि त्याच्यानंतर कीर्तनकार पण आहेत. सगळ्याच गोष्टीचं त्यांच्यामध्ये गुण आहेत. अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे आमचे नारायण महाराज, आमचे व्यंकटी महाराज गुणवान गायक आहेत, हार्मोनियम वादक आहेत. आमचे दिगंबर महाराज 2 चोपदार बाबा आहेत. काय काय ठिकाणी चोपदार कशाला म्हणते ते माहितच नाही. बाजीराव महाराज असतील, सुंदर गायन करणारे आहेत, त्यांच्याकडून भैरव ऐकावे. हे मी वारकऱ्यांचं गुणगान करते, संसारिकाचं करत नाही बरं का. हा हे वारकरी आहेत. हा वारकऱ्यांचा म्हणजे वारकरी विषयच नाही. ज्या गोष्टी चुकीच्या होत्या त्याच्यावर वार करण्याचं काम वारकरी करतात. बरोबर आहे मला. वार म्हणजे इंग्लिश मध्ये वार म्हणजे युद्ध आहे. एखादा माणूस हातात बंदूक घेऊन, हातात तलवार घेऊन युद्धासाठी निघला, रणभूमीवर गेल्यानंतर त्या रणभूमीवर आपला प्राण सुद्धा ठेवून येतो, देह ठेवून येतो किंवा जिंकून येतो, त्याला वार म्हणतात, त्याला युद्ध म्हणतात. आणि ते रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात बघा, युद्धाचा प्रसंग झेलणारे आमचे वारकरी, असे सगळे वारकरी आहेत. आमचे तिरुपती महाराज असतील, आम्हाला शिकवणारे आमचे भगवान महाराज आहेत. हा ज्यांच्याकडून आम्ही भजन काय, गोडवा काय हे शिकत असतो, असे आमचे लक्ष्मण महाराज शिंदे आहेत. आमचे विद्यार्थी असणारे मृदंगाचार्य आमचे पुंडलिक महाराज असतील, आमचे निळकंठ महाराज आहेत. लय गुणवान व्यक्तिमत्व आहे. सुंदर असं आता चाल गायली त्यांनी. आमच्या भजनाचे सेनापती गजानन महाराज आडाव आहेत. व्यंकटी महाराज पांचाळ आहेत. हा मृदंग आहे, गायन आहे, सगळं आहे. विनेकरी बाबा आहेत. सुंदर असं साऊंड सिस्टीम असणारे आमचे प्रकाश महाराज आहेत. आणि ज्यांच्या हातामध्ये गोडवा आहे आणि त्या गोडवा कधीच कमी होत नाही. आम्ही वारंवार ज्यांचं नाव घेतो, ज्यांच्या बोटामध्ये गोडवा आहे असणारे आमचे विश्वकर्मा महाराज सुंदर असा मृदंग वाजवत आहेत. बोल एकेका बोलामधून भगवंताचं नामचिंतन होतं. आणि मग मृदंग ह्या मृदंगाच्या माध्यमातून भगवंताचं नामचिंतन होतं. आणि माणसाच्या मनाला म्हणजे भजनात जर मृदंग नसेल तर भजनाला अर्थ आहे का? काही अर्थ नाही. त्या मृदंगाशिवाय भजनच होत नाही. प्राण आहे मृदंग. लावणी मृदंग स्मृती टाळ भूळ हे लावल्याशिवाय होत नाही. असं सुंदर असं पकवाज वादक आणि हे सगळं आमचं जे जुगाड आहे झालेलं. शब्दात जुगाड कशाला म्हणतात? काही बांधायचं असेल त्याला जुगाड म्हणतात. हे सगळं कोणाच्या भरोश्यावर आहे? तुमच्या भरोश्यावर. तुम्ही इथं नसतो तर आम्ही कोणाला बोलणार? काय भिंतीला बोलणार आहे का? बघा आता पोतीची अवस्था अशी झाली आहे, कीर्तनाची बी झाली आहे. काय काय ठिकाणी बघा, एका गावाला कीर्तनाला गेलो, एक विनेकरी कसा तरी आम्ही उचलून आणला. विना घ्यावं लागते म्हणून. हा ती काही जागी एक विनेकरी, एक पकवाजा, 2 टाळकरी, गावातल्या लोकांचा पताच नाही. हा ते शेवटला आरतीलाच येते असं राहते. बघा किती गुणवान मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत. सगळे नवयुवक मंडळी आहेत. ते बी लई वाढवळ झालं की गायब होऊन जाते. आणि गायब झाल्यावर मी येणार जाऊ घरी. इकडचं तिकडचं काय सांगणार? देवाधर्माचं सांगणार आहे. घरी जायचं नाही कुठे. फक्त आपल्याला 1 तासाची सेवा, अर्धा तास तर गेलाच असा, 1 तासाची सेवा करायची आहे. सुंदर गुणवान मंडळ या ठिकाणी. मातृशक्ती वर्ग आहे. आई शिवाय काहीच नाही. मातृशक्ती आहे तर सगळ्या गोष्टी आहेत. असे या ठिकाणी मातृशक्ती जमलेली आहे. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आपला हा आता कीर्तनाला सुरुवात होते. बरोबर. विठ्ठल महाराजांनी अभंगाच्या माध्यमातून काय सांगितलेलं आहे? महाराजांनी आपल्याला तुम्हा सर्वांना उपदेश केलेला आहे. भक्त कसे असतात, भक्ताची उपमा म्हणजे भक्त काय आहे आपल्याला समजून सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण कुठं बसतो,
कोणत्या ठिकाणी आपण बसलो पाहिजे. भक्ताची संकल्पना व्याख्या त्यांनी महाराजांनी अभंग सुंदर असा अभंग मांडलाय हो. चिंतन करण्यासारखा, आपण आपल्याला त्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासारखा सुंदर अभंग मांडलेला आहे. भक्त ऐसे जाणा जे देही उदास. भक्तच कसे असले पाहिजे? देहात उदास असले पाहिजे, ज्यांच्या देहात आस नसली पाहिजे. माणूस आशेमध्ये एवढा गुरपटलेला आहे, एवढा गुरपटलाय, खूप आशा माणसाला लागलेली आहे. एक छोटासा दृष्टांत सांगतो. आपल्याला आस किती लागलेली आहे बघा. या मनुष्य जन्माला आपण आलो तर आपल्या मनाला आस किती लागलेली आहे. एक मावशी प्रवास करत होती. एक छोटे 2 लेकर होते तिच्याजवळ. प्रवास करत चालली आणि ते बारक एक पोरग असणार. रेल्वेचा प्रवास सुरू आहे, कर्मा महाराज. आणि ते प्रवास करत असताना ते लेकरू, त्याला भूक लागली, आई काहीतरी खायला द्यावं म्हणून आईनं डबा काढला आपल्या पिशवीतला. त्या पिशवीच्या डब्यात होता त्याला काय म्हणतात, शिरा. हा आबा, शिरा होता. सुंदर असे शिरा बनवलेले आहेत निरू महाराज. आणि मग तो शिरा त्या पोराला म्हणते, बाळा खाय शिरा. ते पोरग काय म्हणते, खाय ना. लेकराला प्रवासाला घेऊन जा. ते लेकरू दिलेला आपल्या जवळचं खाय ना, आणि इकत आलेला मागल्याशिवाय राही ना, त्याला द्यावंच लागते. ते म्हणते, आई बाळ्या शिरा खा. ते बाळ्या नग नग म्हणते. शेजारला एक माणूस बसलेला आहे आणि ते शेजारी बसलेलं बघायला हे सगळं काय घडाले ते. 2-3 बार म्हणली, बाळ्या शिरा खा, नाही तर ती पुढे काका बसलेत का नाही, त्या काकाला देतो बघ. शिरा खा नाही तर काकाला देतो. मनातला आज सांगतोय मी, शिरा खा नाही तर काकाला देतो. 1 स्टेशन 2-4 स्टेशन निघून गेले. हे बाई ह्याला बी देना, त्या बाळ्या बी खायना, त्या पुढच्याला देना. ते पुढचं म्हणायला लागलो, मावशी तुमचा निर्णय काय ते पटकून घ्या म्हणला. एक तर त्याला चारा नाही तर मला तर चारा. तुमच्या ह्या शिऱ्याच्या नादात 2 स्टेशन पुढे गेलो, माझं गाव मागेच गेलो म्हणला. मला सांगा किती आस आहे, कशाची आस लागली त्याला. सर्व सुखाच्या जन्मदिना, सर्व सुखाच्या वनदेवता म्हणाली, देवा मला एखादं काम सांगा. वनदेवता म्हणायला लागली, काम सांगा म्हणल्यावर रामप्रभू म्हणतात, एकच काम कर. कोणतं? हा मी आलेला रस्ता सगळा साफ कर, काहीच ठेवू नको. सगळं त्याच्यात एक सुद्धा काटा दिसला नाही पाहिजे, असं मुंगी सुद्धा चालताना त्या रस्त्यात दिसले पाहिजे, एवढा स्वच्छ कर. ती वनदेवता म्हणते, तुम्ही तर आलेत देवा, तुम्ही यायच्या आधी जर रस्ता साफ केला असता तर तुम्हाला येता आला असतं. रामप्रभू म्हणायला लागले, माझा भरत येणार आहे, माझा भाऊ येणार आहे. ती म्हणायला लागली, त्या भरतासाठी तुम्हाला आपलं राज्य सोडावं लागलं, आणि त्या भरताची तुम्हाला एवढी का की म्हणजे काळजी. देव म्हणायला लागले, आणि बरं भरत काय तुमच्यापेक्षा नाजूक आहे का? रामप्रभू म्हणतायत, माझा भरत एवढा वज्रदेही आहे, या काट्यातून काय कसंही पळत येईल, लोळत येईल या काट्यातून. परंतु माझ्या भरताला जर कळलं माझा रामप्रभू या काट्यातून गेला तर तिथंच माझा भरत देह ठेवी. एवढी भक्ती माझा भरत माझ्यावर करतो. उदास आहे तो संसारासाठी. त्या भरत एवढा उदास होता, कैकेयीनं राज्य मागितलं भरतासाठी राजा दशरथाला. राजा दशरथाने आता पणामध्ये अडकलेला राजा दशरथाने राज्य देऊन टाकलं. भरताला राज्यावर, रामाला वनवासाला पाठवलं. भरत राजगादीवर बसणार आहे. भरत मामाच्या घरून आल्यानंतर भरताला कळलं माझा रामप्रभू वनवासात गेलेला आहे, आणि तो गेला कैकेयीमुळे. पण ज्याला भक्त असे असतात की आई वडील सुद्धा आवडत नाहीत बरं का. स्वतःची आई आपल्या देवाला, आपल्या जगाच्या मालकाला आपल्या आईतून दूर पाठवते. त्या आईची किंमत न करणारा आई सुद्धा आवडली नाही. कैकेयीला म्हणायला लागला, राजमाता
काय केलं हो भरतानं? त्या आईनं भरताला वनवासात पाठवलं रामाला, म्हणून भरत काय विचार करतोय, आईला म्हणतोय, आई देवाला दूर करतेस ना, तुझं नाव सुद्धा या जगतामध्ये कोण ठेवणार नाही. शाप दिला कैकेयीला. कैकेयीचं नाव कोण ठेवले का हो? कोण म्हणलं आपल्या गावात आहे का? कोण ठेवले का? आई साहेब, कैकेयीचं नाव कोण ठेवले का? रावणाचं नाव आहे बघा. आता लई गाड्यावर रावणाचं नाव आहे भाऊ, कळू आहे ना? रावणाचं नाव ठेवाले, कारण रावण विद्वान होता. सीतामायाला 6 महिने जरी वनवासात असले, अशोकवनात असली, बंदीखान्यात, स्पर्श सुद्धा केला नाही, एवढा रावण विद्वान होता. हा, फक्त आशा वेगळी केली म्हणून रावणाचा नाश झाला. कैकेयीनं रामाला वनवासाला पाठवलं म्हणून कैकेयीचं नाव सुद्धा ठेवत नाही. एवढा भक्त मनातून उदास असला पाहिजे की आपले आई वडील सुद्धा त्याला आवडणार नाहीत. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, भक्त